नमस्कार, मी सरिता दीक्षित. आपण गव्हाचा चीक काढलाय. गव्हाचा जो कोंडा असतो त्या खारोड्या करायच्या आहे आपल्याला. कुरड्या झालेल्या आहेत, आता आपण खारोड्या करूया. हे बघा, हे अर्धा किलो तांदूळ घेतले, ते शिजून घेतले. कोणी ज्वारी टाकतं, बाजरी टाकतं. काही तांदूळाने ना मस्तपैकी चवीला खूप टेस्टी लागतात. फक्त मसाला आणि मीठ टाकायचं आहे. आता हे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. तो चिकाचा कोंडा निघाला होता ना, त्याच्या आपण भातोड्या करूया. कोणी खारोड्या म्हणतं, कोणी भातोड्या म्हणतं. त्यासाठी याच्यामध्ये फक्त भात शिजून घेतला आहे. हा भात टाकायचा आहे. आता गरम गरम भात आहे हा. त्याच्यामध्ये आता आपण मसाला टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया. पहिले कोंडा शिजून घेऊ. भात तर पण शिजवलेला आहे. खूप छान चव येते, खूप छान लागतात हे. याच्यामध्ये कोणी बाजरी घालतं, ज्वारीचं बारीक करून घालतं, पीठ घालतं. तुम्ही भात घालते. हे भात शिजून घेतलेलं आहे. हा अर्धा किलो भात आहे. आता हे शिजलं की त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. पाणी जास्त टाकायचं नाही. याच्यात पाणी आधीच असतं, त्याच्यामध्ये ओला असतो तो ना, तर थोडं पाणी टाकायचं अंदाजे आपल्या. गव्हाचा कोंडा आहे ना, त्याचं अर्ध पाणी घ्यायचं. ओला असतो ना, तर त्याच्यात पाणी असतं. आहे बघा, त्याच्यामध्ये चीक पण आहे. की छान, इतक्या छान सुंदर लागतं ना खायला, इष्ट लागतं एकदम. आता जरा वाफू देऊ. हा झाकण ठेवू याच्यावर 15-20 मिनिट. थोडं शिजलेलं आहे. आता भाताबरोबर शिजून जाईल. टाकायचं भात घालून. हे सगळं मिक्स करायचं, एकजीव करायचा आणि वाफेवर ठेवायचं. खूप छान भातोड्या होतात. कोणी खारोड्या म्हणतात, विदर्भामध्ये खारोड्या म्हणतात. या भाजून पण छान लागतात. भाजून तेल टाकायचं वर कच्चं. त्याच्यामध्ये भात टाकला ना, तसं भाजलं ना, तळलं ना, तर असं कुरमुऱ्यासारखं फुलतात एकदम. आता हे वाफू देऊया. चांगलं शिजलं, मस्त शिजायला पाहिजे. बारीक गॅस करायचा आणि शिजू द्यायचं. ताजं केलं ना, तर बरं आहे ना, तर बोरा येतो ना. अजून शिजू द्यायचं. एक 10-15 मिनटं ठेवायचं. झालं बघा. आता टेरेसवर टाकायला. आपण टेरेसवर आला. आता भातोड्या करायच्या. आता आपण भातोड्या टाकणार आहे. मस्त झाले बघा शिजून. हे आधी भात शिजून घेतला ना, तर मग छान होतं आणि भाताचाच चांगल्या लागतात खारोड्या. गव्हाच्या कुरड्या करतो, त्याचा जो कोंडा निघतो त्याच्यापासून भातोड्या इतक्या चांगल्या लागतात ना. आता हे मध्ये मध्ये नाही, हे कुरमुऱ्यासारखं लागतं.
भात टाकलाय, कोणी तांदूळ, कोणी ज्वारी टाकतं, कोणी बाजरी टाकतं, पण तांदूळ टाकले ना भात शिजवलेला भात मस्त होतं. खारोड्या खायला पण मस्त एकदम भारी लागतात.